खरेदी विक्री संघ देवगड वैभववाडी या ठिकाणी कृषी मित्र हे मिश्र खत शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले। या खताचा उपयोग पिकांची पत वाढविण्यासाठी होईल असे सांगून हे खत विकण्यात आले। त्यासाठी 1240 रुपये विक्री किंमत शेतकऱ्यांकडून घेण्यात आली। मात्र मिश्र खतामुळे पिकांची कुठलीही वाढ होत नसल्याचे शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले। त्याबाबत शेतकऱ्यांनी युवासेनाकडे तक्रारी केल्या। त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक झाली असून खतासाठी केलेला खर्च वाया गेल्याचा आरोप युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांनी केला। याबाबतची तक्रार जिल्हा कृषी अधीक्षकांकडे युवासेनेने केली आहे। यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक, उत्तम लोके, धीरज मेस्त्री, विष्णू घाडी, संतोष सावंत आदी मान्यवर उपस्थित होते। खरं म्हणजे कालच मला विष्णू गाडी आमचे विभाग प्रमुख आहेत आणि त्यांच्या जवळचे गोवळ आणि पाडगावमधील त्याबद्दल शेतकरी या मित्रांचा मला फोन आला की जे आम्ही कृषी मित्र म्हणून खरेदी विक्री संघातनं जे खत घेतलेलं आहे ते खत जे घेतलेलं आहे ते पीक वाढीसाठी घेतलेलं होतं आणि पीक वाढी घेत असताना गेले 15 दिवस या खताचा वापर ते करतायत। जवळजवळ आंब्याला भराव घालण्यासाठी सुद्धा त्या खताचा वापर करतायत, पण त्याच्यातनं कुठचाही रिझल्ट त्यांना मिळालेला नाही। म्हणून त्यांनी मला काल फोन केला की असं बोगस खत ह्या ठिकाणी खरेदी विक्री संघातनं विक्री होत आहे आणि कृषी मित्राचा कुठचाही रिझल्ट याच्यामध्ये नाही। आम्ही कृषी अधीक्षक आहेत राऊत साहेब त्यांना विचारायला आलेलो आहोत की ह्या कृषी मित्र जे खरेदी विक्री संघाने जे खत खरेदी केलेलं आहे त्याचं ISO मानांकन काय आहे, त्याचा दर्जा तपासला गेला आहे काय, त्याच्यात प्रयोगशाळेत त्याचा दर्जा तपासला गेला आहे का, या सगळे प्रश्नांचा भडीमार आम्ही त्यांना केला। त्यावर त्यांचं कुठचंही उत्तर त्यांच्याकडे नव्हतं आणि त्यामुळे आम्ही त्यांना सांगितलं की हे जोपर्यंत ह्याचा प्रयोगशाळेचा नमुना किंवा प्रयोगशाळेचा रिझल्ट येत नाही तोपर्यंत हे खत विक्री बंद करा, कारण शेतकऱ्यांची त्यात फसवणूक होत आहे। जवळजवळ 1200 ते 1250पर्यंत हे खत खरेदी विक्री संघातनं विक्री होत आहे आणि त्याच्यातनं शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान होत आहे, तसंच त्यांच्या मेहनतीचं नुकसान होत आहे। त्याच पद्धतीने ज्या पद्धतीने मागच्या मे महिन्यामध्ये थ्रिप्स हा रोग आलेला होता आणि कीटकनाशकांचा वापर करून त्यावर थ्रिप्स घालवण्याचा प्रयत्न केला, पण त्यानंतर शेतकऱ्यांना कळलं की ही कीटकनाशक वापरली गेली आहेत ती पूर्णपणे बोगस आहेत। त्याच पद्धतीने हे खतसुद्धा बोगस आहे। त्याचा कुठचाही वापर केल्यानंतर पिकांची वाढ किंवा पिकांची सुपीकता ही होत नाही आहे। त्याच्यामुळे हे खत पूर्णपणे बॅन केलं पाहिजे। हे खत हे चुकीचं विक्री जर करत असतील आणि एजंटांचा सुळसुळाट ह्या व्यवहारामध्ये झालेला आहे, खत असेल कीटकनाशकं असतील, हे बाहेरचे एजंट येऊन ह्या खरेदी विक्री संघांना ही खतं विकतात। त्यामध्ये मोठं कमिशन हे काही एजंट दलाल घेतात, त्याबद्दल त्यांचे मध्यस्थी पण ह्या खरेदी विक्री संघामध्ये असतात आणि अशा जर बोगस खत शेतकऱ्यांना दिलं गेलं असेल त्यांची मेहनत त्यांची नुकसान ही भरपाई करून द्यावी अशी आम्ही जिल्हा अधीक्षकांकडे मागणी केलेली आहे। आणि जर हे खत ही नुकसान भरपाई दिली गेली नाही तर आम्ही आंदोलन छेडूच, पण ह्यांना टाळं ठोकल्याशिवाय आम्ही गप्पा बसणार नाही। ही जबाबदारी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांची आहे आणि कृषी ऑफिसची आहे की जे खतं सिंधुदुर्गामध्ये विक्री केली जाते, देवगडमध्ये विक्री केली जाते, ती विक्री करताना त्याचं मानांकन त्याचा दर्जा तपासणं ही जबाबदारी पूर्णपणे ह्या खात्याची आहे। त्यांचं असं म्हणणं असतं की आपण प्रत्येक वेळी भरारी पथकं निश्चित केलेली असतात, शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये, त्यांची फसवणूक होऊ नये यासाठी आपण भरारी पथकं निश्चित केलेली असतात असं त्यांचं म्हणणं असतं। असं असूनही हे जे बोगस खतं होतात त्या संदर्भात काय कुठची भरारी पथकं आतापर्यंत शेतकऱ्यांकडे गेलेला शेतकऱ्यांचा मला तर अनुभव नाही, कुठचाही अनुभव आम्हाला नाही की भरारी पथकं, आम्ही ते पण त्यांना प्रश्न विचारलेला आहे तुमची कुठची भरारी पथकं असतील ते आम्हाला दाखवा, त्यानंतर याच्यावरती बोला। कुठच्याही भरारी पथकं ह्याच्यामध्ये नाही आहेत। हे पूर्णपणे बोगस जे रॅकेट आहे खताचं असेल कीटकनाशकांचं असेल हे रॅकेट उद्ध्वस्त करण्याची जबाबदारी सर्वांची लोकप्रतिनिधी म्हणून आमची आहे, तसेच पत्रकार मित्र म्हणून तुमची आहे आणि ही शेतकऱ्यांचं नुकसान होता कामा नये ही सगळ्या जबाबदारी आमची आहे। त्यामुळे शेतकरी याच्यात भरडला जातो आहे आणि शेतकरी भरडला तर सगळे भरडणार आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होता कामा नये अशी आमची भूमिका आहे। आपल्यासोबत काही शेतकरी पण आहेत, त्यांनी खतंही आणलेली आहेत सोबत, तर त्यांच्याशी आपण चर्चा करूया। पण खत हे संघाकडनं घेतल्यानंतर 20 दिवस झाले वापरल्यानंतर कुठच्या संघाकडनं घेतली? आम्ही कणकोली संघाचं खत डिलिव्हरी देवगड संघाने आम्हाला दिलं, पण त्यांचं असं म्हणणं देवगड की आमची एजन्सी नाही कणकोलीची एजन्सी आहे आणि आम्ही त्यांच्या कमी पडलं मग त्यांच्याकडून आम्ही मागवलं।
असं त्यांच्याकडे उत्तर आलं. मग आम्ही कणकवली संघाकडे आता मागणी केली, विचारणा केल्यानंतर म्हणा आमचं खत बरोबर आहे, आमचं खत बोगस नाही असं त्यांचं उत्तर आलं. म्हणून आम्ही जिल्हा कृषी अधिकाऱ्यात आता आमची तक्रार शेतकऱ्यांची, मी सुद्धा एक शेतकरीच आहे, की शेतकऱ्यांचा त्या गावाचा प्रतिनिधी आहे म्हणून मी त्या शेतकऱ्यांना घेऊन इथं आलो आहे. पण हे बोगस खत वापरल्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं. शेती लावून आता 20 दिवस झाले, कोणताही परिणाम नाही, कोणतेही फलश्रुती मिळाली नाही. तर संघाकडून किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांचं नुकसान भरपाई याला आळा घालावा अशी आमची मागणी आहे. तुम्ही बोला शेतकरी आहे. मी शेतकरी म्हणून आहे, तर मी खरेदी संघाकडून खत घेतलं होतं, पण त्याचा काहीच परिणाम झाला. बाकीच्या जे माझ्या शेतकरी आहेत त्यांच्या जे शेतीमध्ये आणि माझ्या शेतीमध्ये बरंच फरक आहे. एकाच वेळी आम्ही दोघांनीही शेती केली, पण मी जे खत घेतलं होतं कृषी मित्र म्हणून 18-18-10 त्यामध्ये काहीच नाही, ते डुप्लिकेट खत निघालं. त्यांची शेती आणि माझ्या शेतीमध्ये बरंच फरक असल्यामुळे मग शेवटी मी कृषी अधिकाऱ्यांकडे आलो विचारायला. मग ते कसं हे बोगस असल्यामुळे आमचे नुकसान आहे, हे भरपाई घेतल्याशिवाय आम्ही जाणार नाही. नाहीतर नाही दिली तर आम्ही आंदोलनाला तयार आहोत. सर्व शेतकरी माझ्यासोबत जे आणखी काही शेतकरी आले आहेत त्यांच्यासोबत आम्ही आंदोलन छेडणार आहोत. आंदोलन जनमत सर्व शेतकरी हे